पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा, सगळ्यांचा आदर ठेवत मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदाचा प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यपदाचा आज राजीनामा देऊन या ठिकाणी बाहेर पडत आहे। मी राजकारण सोडणार नाही, समाजकारण सोडणार नाही, माझा राजकीय प्रवास थांबणार नाही। मी महापालिकेची निवडणूक लढणार आहे आणि पुढेही पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या हिताकरता या ठिकाणी रस्त्यावर उतरून जे सरकार असेल कुठल्याही पक्षाचं, मी या ठिकाणी विरोधी पक्षात जरी असलो तरी या ठिकाणी मी ती लढाई कायम चालू ठेवेल। त्याच्यामुळे माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे, मी या ठिकाणी हा राजीनामा मान्य शशिकांतजी शिंदे साहेबांना, जे माझे प्रांताध्यक्ष आहेत, त्यांना मेल केलेला आहे। आत्ताच एक 5 मिनिटापूर्वी मी राजीनामा ट्विटसुद्धा केलेला आहे। आणि मी आता काय घेऊन चाललो आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी हे घेऊन चाललो आहे, यांचा आशीर्वाद, यांचा प्रेम, यांचा विश्वास घेऊन चाललो आहे। माझी तुम्हाला सगळ्यांना नम्रतेची विनंती राहील की मी राजीनामा देतोय, पक्षातून बाहेर पडतोय म्हणून प्रशांत जगतापांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला झटका दिला किंवा या ठिकाणी नेत्यांचं ऐकलं नाही, मग सुप्रियाताईंना काय किंवा पार्टीला काय आव्हान देणं का, असं प्लीज करू नका। माझी नम्रतेची कळकळीची विनंती आहे। बातम्या होत असतात, बातम्या नका चालत असतात, पण त्या बातम्यांमध्ये 26.5 वर्षाचा मिळालेला विश्वास, 26.5 वर्षाचा मिळालेला पाठिंबा हा जाऊ नये। काही लोक माझ्या पार्टीतले गोड बोलून BJPमध्ये गेलेले आहेत, काही माझ्या पार्टीतले नेते इतर पक्षामध्ये गेलेत आणि त्याच्यामुळे तिथं कुठेही उभा दावा राहिला नाही। मी मात्र पार्टीला अंधारात न ठेवता बाहेर पडतोय। अशा परिस्थितीमध्ये यांचं मिळालेलं प्रेम मला गमवायचं नाही आहे। शेवटी 2-4 पार्टीतली मंडळी एकमेकांसमोर ठाकतात, त्यांचे नंतर पण रिलेशन खूप चांगले राहतात आणि मला असं वाटतं की उद्याच्या काळामध्ये पुणेकरांच्या प्रश्नासाठी मी मान्य पवार साहेबांकडं, मान्य सुप्रियाताईंकडं एक नका पक्षप्रमुख म्हणून, मी त्या पक्षात नाही पण एका पक्षाचे प्रमुख म्हणून गेल्यानंतर माझ्यामध्ये त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कटुता असू नये अशी माझी आपल्याला कळकळीची नम्रतेची विनंती राहील।